नमस्कार, मी सुवर्ण गणेश लोखंडे, डॉक्टर शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बारामतीच्या विद्यार्थिनी. आज आम्ही केळीमधील अंतर्मशागताची कामे या विषयावरती डेमो घेण्यासाठी आलो आहोत. कव्हरिंग मटेरियलमध्ये प्लॅस्टिक बॅग, पेपर व साडी याचा वापर करणे, सकर काढण्यासाठी धारदार चाकू किंवा कोयता वापरणे, रासायनिक प्रक्रियेसाठी बादली, पाणी, कार्बन डायझिन हे बुरशीनाशक व मग, तसेच मास्क आणि हँडग्लोव्ज वापरणे. सर्वप्रथम फुटवे काढणे. मुख्य झाडाभोवती येणारे अनावश्यक फुटवे काढून टाकणे, जसे की वॉटर सकर. त्याची वेळ दर 15 ते 20 दिवसानंतर हे काम करावे. त्याचे फायदे: अन्नद्रव्याची बचत होते, उत्पादनात वाढ होते, रोगांपासून संरक्षण भेटते, घडांची जोमदार वाढ होते. पानांची काढणी. सुकलेली पिवळी किंवा रोगट पाने काढून टाकणे, यामुळे हवा व सूर्यप्रकाशाचा प्रवेश होतो. नर फूल काढणे. घडाच्या शेवटी असलेले नर फूल तोडून काढणे. शेवटच्या फणीपासून 15 ते 20 सेंटीमीटर केळफूल काढणे. जेव्हा केळीच्या घडात 8 ते 10 फण्या व्यवस्थित भरतात व शेवटी केवळ 1 किंवा 2 लहान केळी उरतात. घड विरळणी. घडामधील लहान अपूर्ण फळे किंवा खराब फळे काढून टाकणे, यामुळे अन्नद्रव्याची बचत, फळांचा आकार, वजन आणि गुणवत्ता वाढते. नर फूल काढल्यानंतरची रासायनिक प्रक्रिया. याचे साहित्य: कार्बन डायझिन 10 ग्रॅम. मग बादलीमध्ये 5 लिटर पाणी. आता मिश्रण तयार करू. 10 ग्राम कार्बन डायझिन 5 लिटर पाण्यामध्ये मिसळून घेतले. तयार झालेल्या सोल्युशनचे ॲप्लिकेशन नर फूल काढलेल्या जागेवरती केले. याचे फायदे: बुरशीची वाढ होत नाही व काळी बोंडकूज म्हणजेच सिगार एंड रॉट होत नाही. घड झाकण्याची पद्धत. यामध्ये पारंपरिक पद्धतीमध्ये साडीचा वापर करणे, यामुळे कीड व पक्ष्यांपासून बचाव होतो, जसे की फुलकिडे, व सूर्यप्रकाशापासून संरक्षण मिळते. दुसऱ्या पद्धतीमध्ये पेपरचा वापर केला जातो. याचा वापर उन्हाळ्यामध्ये जास्त केला जातो. आधुनिक पद्धतीमध्ये प्लॅस्टिक पिशवीचा वापर करणे. यामुळे फळाची गुणवत्ता सुधारते, तसेच कीड व पक्ष्यांपासून बचाव होतो व सूर्यप्रकाशापासून संरक्षण मिळते. शेवटी झाडाला आधार देणे. घडाचे वजन वाढल्यामुळे केळीचे झाड वाकू किंवा पडू शकते. यामुळे आपण दोरीची चौरस बांधणी करावी.